फुलाला किंमत नाही सुगंधाशिवाय, फुलाला किंमत नाही सुगंधाशिवाय, आणि कार्यक्रमाला शोभा नाही श्रोतांशिवाय. तर तुमचं सर्व श्रोते मंडळींचं स्वागत आहे आणि सर्व आलेले पाहुणे, आप्तेष्ट आणि मित्र मैत्रिणींचं मी राऊत परिवारातर्फे स्वागत करत आहे. ॲडव्होकेट सविता राऊत आणि त्यांचा मुलगा प्रथमेश राऊत यांनी या कार्यक्रमाचं अतिशय छान असं सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि आपण जो ह्या कार्यक्रमाला जमलेला आहोत तो कार्यक्रम आहे डॉक्टर प्रज्ञा आणि डॉक्टर सुनील ह्या जोडप्याचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. तर त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर आता मला तुम्ही सांगाल का डोहाळे जेवण म्हणजे काय? कोणी सांगेल का डोहाळे जेवण का करतात? डोहाळे जेवण म्हणजे काय सांगाल का कोणीतरी? डोहाळे जेवण हे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे 16 संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार आहे. आणि भगवंताने विश्वनिर्मितीचं फार महत्वाचं मोठं काम, ही सृष्टीचा निर्माताच आपला परमेश्वर आहे. आणि परमेश्वराने सृष्टी निर्माण करण्यासाठी थोडासा हातभार लावण्यासाठी त्याने जो स्त्रीला हा मोलाचा वाटा दिलेला आहे, ती स्त्री परमात्म्याचं कार्य करते. ज्यावेळेस एखादी स्त्री गरोदर असते आणि ती एखाद्या जीवाला जन्म देते तर ती त्या सृष्टी निर्मितीचं कार्य करत असते. परमात्म्याने दिलेलं कार्य ती पार पाडत असते. आणि अशी ही सृजनशील शक्ती परमेश्वराने स्त्रीला बहाल केलेली आहे. अशा या सृजनशील शक्तीचा आपण सन्मान इथे डोहाळे जेवणाच्या निमित्ताने करत आहोत. तर त्याप्रमाणे आज प्रज्ञाचं इथे डोहाळे जेवण आहे. त्रिविघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. अशा प्रकारे आपण आता श्री गणेशाच्या आव्हानाने, श्री गणेशाच्या साक्षीने आपल्या या शुभ कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या ह्या ज्या गोड सख्या इथे बसलेल्या आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी एक छानसं सुंदर गोड गणेश वंदना सादर करावी. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, जेथेची जिव्हाळा तेथेची बिंबे. म्हणजे अगदी संत महात्म्यांनी सुद्धा या गर्भारपणाचं कौतुक केलेलं आहे, सन्मान केलेला आहे. अगदी परमेश्वराला सुद्धा 8वा जन्म घेण्यासाठी सुद्धा देवाला स्त्रीच्या गर्भाचाच आधार घ्यावा लागला. म्हणजे खाल्ले की नाही श्रीकृष्णाने यशोदे मातेचे गोड गोड धपाटे, तसं आईचं महत्व हे अनन्य साधारण आहे. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तर या आई होऊन पाहणाऱ्या प्रज्ञांचा आनंदामध्ये आज इथे आपण सहभागी होण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर आता आपण पाहूया प्रज्ञाला डोहाळे कसे लागले आहेत. तुम्ही सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्यायचा आहे. तर आपण आता एक उखाण्याचा गेम घेणार आहोत. आपली रत्ना छान उखाणा घेणार आहे. बघ आता 5 मोठी, एक दिले हळदीला, एक दिले कुंकवाला, एक दिले धनाला, एक दिले मनाला, एक दिले विठ्ठलरावांच्या गुणाला. वा वा वा, खूप छान खूप छान. टाळ्या वाजवा. मुक्ताताई श्री स्वामी समर्थ मंदिराला आहे. सोन्याचा
स्वामी समर्थ मंदिराला आहे सोन्याचा कळस. प्रसादरावांचं नाव घ्यायला मला नाही आलं. क्या बात आहे. असं माणसाने ना तरुण जायला पाहिजे. या घेतात करंडा भाजी वरंडा काय रडतो बाळ रडतो काय मागतो दूध मागितो दूध कशाचं गाईचं लेक कुणाची उदाहरणाची बैल कुणाची भावाला माझी सून कुणाची रामदास महाराजांची नंदमान आमचं नाव घेते तर डोहाळे जेवणाच्या दिवशी. वा 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 एक नंबर.